कदाचित हा व्हिडिओ बघताना तुम्हालाही वाटेल की हा प्रश्न माझ्याच मनात होता, कारण स्वामींची सेवा करणाऱ्या अनेक भक्तांना हा संभ्रम असतो. जर तुम्हीही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण आज आपण फक्त नियम नाही तर स्वामींच्या सेवा मार्गामध्ये खरा भाव समजून घेणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल ही नक्की, की मांसाहार करून स्वामी सेवा करावी की नाही. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार, मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर मांसाहार करून स्वामी सेवा करू शकतो का? आपण स्वामींचे 11 गुरुवार, 9 गुरुवारचे व्रत, सोमवारचे व्रत किंवा इतर कोणतीही संकल्पयुक्त सेवा करत असताना घरामध्ये मांसाहार बनवला तर चालतो का, असे प्रश्न अनेक भक्तांच्या मनामध्ये येत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओद्वारे मला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे. तसेच मी इतकी मोठी नाही की या प्रश्नाचे अंतिम उत्तर तुम्हाला देऊ शकेल की असंच करायचं आहे तसंच करायचं आहे. फक्त या विषयावर माझं जे काही वाचनामध्ये माझ्या जे काही आलेलं आहे किंवा केंद्रामध्ये जे काही सांगितलं जातं त्यावर अनुसरूनच फक्त एक माझं वैयक्तिक मत आणि अनुभव तुमच्यासमोर मांडणार आहे. आपण रोज स्वामींची सेवा करतो, पण जर एखाद्या दिवशी आपण मांसाहार केला किंवा आपल्या घरामध्ये रोज मांसाहार होत आहे तर स्वामी आपली सेवा स्वीकारतात का? किंवा आपल्या घरामध्ये मांसाहार बनत आहे, कुणी व्यक्ती व्यसन करत असेल तर आपण केलेली देवपूजा देव स्वीकारतात का? असे प्रश्न अनेक भक्तांना पडतात. जर आपण धर्मशास्त्र आणि पुराणामध्ये पाहिलं तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी देवपूजेच्या वेळी सात्विक आहाराचे महत्त्व सांगितले आहे. कारण सात्विक अन्न हे मन शांत ठेवतं, एकाग्रता वाढवतं आणि आपला जो काही भक्तिभाव आहे तो जागृत करत असतं. आपल्याला माहिती आहे आपण जेव्हाही नॉनव्हेज वगैरे खातो तेव्हा आपण देवासमोर जात नाही किंवा देवाला अंघोळ घालत नाही. हे आपल्याला कोणी सांगितलेलं नाही आहे, ते आपल्याला माहिती आहे. कारण पूर्वापारपासून आपण बघत आलेलो आहो आपल्या मोठ्यांना की आपण जेव्हाही नॉनव्हेज घरामध्ये केलं जातं किंवा खाल्लं जातं तर तेव्हा आपण देवाला हात लावत नाही किंवा देवाजवळ जात नाही. मग आता प्रश्न हा येतो की जे लोक नेहमी किंवा नियमित मांसाहार करतात, घरामध्ये नेहमी त्यांच्या मांसाहार बनला जातो किंवा जे करतात त्यांनी स्वामी सेवा सोडावी का? तर त्याचे उत्तर आहे अजिबात नाही. स्वामी सर्वांचे आहे. स्वामींची सेवा ही कोणत्याही एका वर्गासाठी नाही आहे, ती प्रत्येकासाठी खुली आहे. फक्त आपले अंतःकरण स्वच्छ असले पाहिजे. ज्यांच्या घरामध्ये मांसाहार केला जातो, नॉनव्हेज बनवले जाते, त्यांनी स्वामींची सेवा करू नये असे कुठेही सांगितलेले नाही. कारण स्वामी आपल्या मनातील भाव पाहत असतात. आपण किती श्रद्धेने, किती प्रेमाने आणि किती प्रामाणिकपणे सेवा करतो स्वामींची हे स्वामी बघत असतात. समजा एखादी व्यक्ती नियमितपणे मांसाहार करते पण महाराजांची निस्सीम भक्त आहे, त्यांच्या मुखामध्ये नेहमी स्वामींचं नाव असतं, ती सर्वांशी प्रेमाने वागते, गरजू लोकांना मदत करते आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडते, कुणाचंही वाईट चिंतत नाही, कोणाच्याही प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये ते सहभागी होतात, तर अशा व्यक्तीची सेवा स्वामी नक्कीच स्वीकारतील. पण दुसरीकडे जर एखादी व्यक्ती पूर्ण शाकाहारी आहे, खूप पूजापाठ करते, स्वामींची खूप भक्त आहे, स्वामींची सेवा करते, पण त्यांचे वर्तन जर चांगले नाही, ते लोकांची फसवणूक करते, खोटे बोलते, इतरांचे नुकसान करते किंवा दुसऱ्यांचं चांगले झालेले त्यांना पाहवत नाही, तर अशा व्यक्तीवर स्वामी प्रसन्न अजिबात होत नाही. याचा विचार प्रत्येकाने स्वतः करायला हवा. कारण शेवटी स्वामींना आपल्या मनातील सात्विकता महत्त्वाची असते. मनामध्ये प्रेम, श्रद्धा आणि निष्कपट भाव असेल. पण जर आता तुमच्या घरामध्ये सुद्धा नॉनव्हेज बनत असेल, तुम्ही जरी नसाल खात तरी जर घरातल्या व्यक्तीसाठी तुम्हाला बनवावं लागत असेल तर अशा दिवशी मग तुम्ही सेवा करू नका. तो दिवस तुम्ही स्किप करून टाका. दुसऱ्या दिवशी हवं तर तुम्ही सेवा करा. त्या दिवशी ज्या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये बनवणार आहात त्या दिवशी सेवा न केलेली बरी. तर काही भक्त असेही विचारतात की गुरुवारी सेवा करायची असेल तर बुधवारी मांसाहार केला तर चालेल का? आता हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि विचारांचा विषय आहे, मतांचा विषय आहे. काही लोकांच्या मते त्यात काहीच हरकत नाही, काही लोक त्याला योग्य मानत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सेवा ही फक्त बाह्य नियमांवर नाही तर अंतःकरणाच्या शुद्धतेवर अवलंबून असते. आदल्या दिवशी जर आपण नॉनव्हेज खाल्लं रात्री तर नॉनव्हेज पचायला किमान 48 तास लागत असतात, तर ते आपल्या पोटामध्येच असतं. जरी आपण बाहेरून आंघोळ केली, डोक्यावरून जरी पाणी घेतलं तरीसुद्धा ते आपल्या पोटामध्ये आहेच. तर मग अशा वेळी स्वामींची सेवा किंवा देवाची पूजा करणे कितपत योग्य आहे हे आपणच ठरवायचं असतं. बघा, जेव्हा एखादी व्यक्ती महाराजांची सेवामध्ये येते
तेव्हा ती स्वतः स्वामींचीच इच्छा असते. कोणाला सेवेमध्ये आणायचं, कोणाकडून किती सेवा करून घ्यायची आणि कोणत्या मार्गाने घडवायचे, हे सगळं काही महाराजच ठरवत असतात. आपण सुरुवातीलाच सेवेमध्ये खूप पुढे जात नाही. जेव्हा आपण सेवेमध्ये नवीन असतो तेव्हा कुठंतरीकडून आपल्याला काहीतरी माहिती मिळते. मग आपण थोडं थोडं करायला सुरुवात करतो, नामजप सुरू करतो, मग नित्यसेवेमध्ये येतो. त्यानंतर आपल्याला अनुभव येऊ लागतात आणि त्यानंतर मग पुढे आणखी आपली सेवा करायची इच्छा आपल्या मनामध्ये तयार होते, पारायण करायची इच्छा होते. तर अशाच प्रकारे हळूहळू जेव्हा आपण सेवेमध्ये रूढ होत जातो, तर तशाच प्रकारे ही जी गोष्ट आहे ती सुद्धा हळूहळू सुटते जेव्हा आपण सेवेमध्ये येतो. मग अधिकाधिक आपल्या सेवेकडे आपले मन वळत जाते. त्याचप्रमाणे जो व्यक्ती अनेक वर्षापासून मांसाहार जर करत आहे तर तो एका दिवसात सर्व काही सोडू शकत नाही, हे शक्य नाही. पण जेव्हा तो स्वामींच्या चरणाशी येतो तेव्हा अनेक गोष्टी हळूहळू आपोआप सुटू लागतात. स्वामींची सेवा करताना मन बदलायला सुरुवात होते, विचार बदलतात, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि ज्या गोष्टी म्हणजे सोडून घ्यायच्या असतात त्या महाराज सोडून घेतातच. कोणत्या गोष्टी सोडून घ्यायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही, कोणत्या गोष्टी बदलायच्या, हे सगळं काही महाराजांवरच सोडून द्यायचं. म्हणून स्वतःवर अनावश्यक दडपण घेऊ नका. जर तुमची इच्छा आहे स्वामींची सेवा करायची तर नक्की तुम्ही सेवा मार्गामध्ये या. आणि जर तुम्हाला कोणी असं सांगितलं की सेवा करायची असेल तर तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे सोडावं लागेल, तर निराश होऊन जाऊ नका. तुम्ही सेवा सुरू करा. तुमच्या कोणत्या सवयी काय सोडायच्या आहे ते सगळं काही महाराजांवर सोडून द्या. आणि तुम्हाला जर अनेक जण म्हणतात की मला स्वामींची सेवा करायची आहे पण मी अजून मांसाहार पूर्णपणे सोडू शकत नाही, मग मी सेवा करू शकते का? तर नक्कीच करू शकता. फक्त सेवा करण्याची मनापासून इच्छा असेल तर सेवा सुरू करा. उरलेले सर्व काही महाराजांवर सोडा. जेव्हा तुमची सेवा अधिकाधिक दृढ होईल तेव्हा तुमच्या जीवनात कोणते बदल घडवायचे हे महाराज स्वतः ठरवतील. हा अनेक भक्तांचा अनुभव आहे. म्हणून सांगायचे तात्पर्य एवढेच की मनापासून सेवा करा, श्रद्धा ठेवा, स्वामींची नावं घ्या आणि बाकी सर्व काही महाराजांवर सोडून द्या. तुमचाही याबाबत काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा अनुभव वाचून इतर अनेक भक्तांना सुद्धा प्रेरणा मिळू शकते. त्यांनाही वाटेल की यांच्या जीवनामध्ये जर असं हे घडून आलं तर माझ्याही सोबत हे घडू शकतं आणि त्यांना आणखी उत्साह त्यांचा वाढेल आणि त्यांचा सेवेमधील विश्वास आणखी दृढ होऊ शकतो. नमस्कार.